श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 31 भाग 3. एक दिवस एक भक्त स्वामीरायांना प्रार्थून म्हणाला, माझे जीवन या भवसागरात वाया जात आहे. आपण कृपावंत होऊन मला तारावे. त्याची प्रार्थना ऐकून महाराजांनी त्याला आपल्या पाठीमागे ये म्हणून सांगितले व स्नानास वैनगंगेच्या तीरावर आले. जलामध्ये शिरून त्या भक्ताला ते म्हणाले, माझ्या मागून पाण्यात उतरावे. मनात बुडण्याची शंका न ठेवता पाण्यात यावे. असे म्हणून स्वामी खोल खोल पाण्यात शिरले. त्या भक्ताला पाण्यात उतरण्याची भीती वाटली व तो केविलवाण्या मनस्थितीत काठावरच उभा राहिला. महाराजांनी स्नान केले व काठावर येऊन त्याला म्हणाले, भल्या गृहस्था, माझ्यावर विश्वास ठेवून पाण्यात उतरण्याचेही तुझे धाडस झाले नाही. तिथे तू शब्दांवर विश्वास ठेवून भवसागर पार कसा करशील? या चातुर्मासात महाराजांनी अनेकांची दुःखे दूर केली. एका बाईचे यजमान 12 वर्ष कुठेतरी दूर अज्ञातवासात राहत होते. गुरुरायांनी तिला मंत्र देऊन जप करण्यास सांगितला. तिने त्याप्रमाणे करताच तिचा पती परत आला व आनंदाने संसारात रमला. भैरवप्रसाद म्हणून एक गृहस्थ होता. त्याची संतती जगत नव्हती. महाराजांनी त्याच्याकडून नारायण बळी करून घेतला. तसेच विष्णू सहस्त्रनामाचे 1000 पाठ करून घेतले. असे त्याने करताच त्याच्या संततीचा अपमृत्यू टळून त्याची संतती जगली व तो सुखी झाला. एकदा महाराजांच्या दर्शनार्थ काही मद्रासी स्त्रिया आल्या. त्या विधवा असूनही सकेशा होत्या. महाराजांना हे आवडले नाही व ते तोंड फिरवून बसले. काय अपराध झाला असे त्या स्त्रियांनी विचारता महाराजांनी सांगितले की तुमचे वर्तन शास्त्राविरुद्ध आहे, त्यामुळे मी तुमचे तोंड पाहणार नाही. तशी त्या स्त्रियांनी युक्तिवाद केला की केस कुंकू ही तर आमची बालपणीची लेणी आहेत. यात पतीने काहीच न दिल्याने तो जाताच आम्ही ती नष्ट का करावी याचे कारण आम्हाला कळत नाही. यावर स्वामी म्हणाले, जन्माच्या वेळी जो आकार होता तो तसाच राहतो का पुढे? आकार, वागणे, विचार, ज्ञान, बुद्धी यात फरक पडतोच ना. तुम्ही मग जन्माचाच तो आकार जो होता तो घेऊन दर्शनास यावे, म्हणजे मी दर्शन देईन. गुरुरायांची ही स्पष्टोक्ती ऐकून त्या स्त्रिया अत्यंत खजील झाल्या व शास्त्राप्रमाणे केशवपन करून दर्शनास आल्या. महाराजांनी त्यांना दर्शन देऊन उपदेश केला व कृतार्थ केले. उमरेडचे बळवंतराव नाईक हे महाराजांचे भक्त होते. अत्यंत धार्मिक वृत्तीचे व श्रद्धावान असे ते होते. गुरूंची काही सेवा करावी या हेतूने त्यांनी तशी विचारणा केली, पण स्वामींनी दुर्लक्ष केले. तशी पुन्हा त्यांनी मध्यस्थामार्फत विचारणा केली. त्यांची सेवावृत्ती जाणून महाराजांनी त्यांना सांगितले की येथे पाण्याचा अभाव, गैरसोय आहे, तरी पाणी भरावे. स्वामींचा आदेश ऐकून बळवंतराव घागर घेऊन पाणी आणण्यास निघाले. बळवंतरावांची आर्थिक स्थिती चांगली होती. गुरुवाज्ञा झाल्याने त्यांनी पूर्ण चातुर्मासात मंडळींबरोबर पाणी भरले व आपल्या सुना मुलांनाही पाणी भरण्यास लावले. गुरुरायांना श्रीमंत, गरीब, थोर सर्व सारखेच होते. एकदा बळवंतरावांनी महापूजेची इच्छा व्यक्त केली असता स्वामींनी प्रसन्न मनाने त्यांना संमती दिली. त्या प्रसंगी बळवंतरावांनी मोठा भंडारा केला व त्यांच्या आग्रहावरून महाराजांनी त्यांच्या चिरंजीवांनाही अनुग्रह दिला. पुढे हे नाईक कुटुंब आपल्या गावी परतले. बळवंतरावांनी अपार श्रद्धेने गुरुभक्ती व साधना केली. शेवटी त्यांना मृत्यूही देवापुढेच आला. संत, श्री गुरु महात्म्यांच्या दर्शनास जाताना रिक्त हस्ते कधी जाऊ नये. जे शक्य असेल ते न्यावे. एक बाई महाराजांच्या दर्शनाला नारळ व 8 आणे घेऊन आली, पण स्वामींपुढे ठेवताना चुकून न कळत 8 आण्याऐवजी तिने गिनी ठेवली. नंतर तिच्या लक्षात ही गोष्ट आली. तशी तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली. ते गिनी म्हणजे जुने सोन्याचे नाणे कसे परत मिळेल याची चिंता तिला लागली. महाराजांनी एका दृष्टिक्षेपात तिच्या मनातली गोष्ट ओळखली व ते त्या बाईला म्हणाले, बाई, गिनी चुकून नारळासोबत आली, आपण ती उचलून परत घ्या. महाराजांचे हे बोल ऐकून त्या बाईला स्वतःच्या विचारांची लाज वाटली व मनातली खळबळ लपवून ती म्हणाली, दक्षिणा ठेवली मी, आता परत कसली घेते, आता राहू द्या.
परंतु हे महाराजांना पटले नाही. त्या बाई प्रसादाचा नारळ घेऊन घरी आल्या. मनामध्ये मात्र गिनी गेल्याची खंत ठसठसत होतीच. त्या बाईने प्रसादाचा नारळ फोडला तर त्यात तिला गिनी सापडली. तिला आश्चर्य वाटले. आपली आंतरिक इच्छा श्री गुरूंनी जाणली. महाराजांचे मोठेपण पाहून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. एक देशस्थ ब्राह्मण कुटुंब महाराजांचे परमभक्त होते. या कुटुंबातील तरुण मुलाने आधुनिक पद्धतीने केस ठेवले होते व तो वडिलांबरोबर महाराजांच्या दर्शनाला आला. वडिलांनी त्याला समजावले की हे असे केस महाराजांना आवडत नाहीत, तेव्हा केस कापून मग दर्शनाला चल व महाराजांचा अनुग्रह घेऊन जीवन कृतार्थ कर. तशी तो वडिलांना म्हणाला, माझं त्यांच्याकडे काहीच मागणं नाही, केवळ त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, ते मी दुरून घेईन. यावर वडीलही काही बोलले नाहीत. मुलांनी ठरवल्याप्रमाणे महाराजांचे लांबूनच दर्शन घेतले. महाराज पहाटेच नीरव काळोखात स्नानास निघाले की हा आड बाजूला उभा राही व महाराजांचे दर्शन घेई. काही दिवस त्याची ही साधना चालू होती. त्या युवकाचे मन आता गुरुचरणी लागले होते. एक दिवस त्याने निग्रह करून गुरुरायांच्या चरणी लोळण घेतली. महाराजांनी त्याच्याकडे प्रेमळ दृष्टी टाकून पाहिले. स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. त्या युवकाच्या मनात हर्ष उत्पन्न झाला. अंगावर रोमांच उभे राहिले आणि तो डोळे मिटून स्तब्ध झाला. स्वामींच्या एका दृष्टिक्षेपाने, एका हास्याने त्या युवकाचे 7 जन्माचे कर्मफल दूर झाले. स्वामींच्या कृपावर्षावाने त्याच्यात आमूलाग्र बदल झाला. तो स्वामींचा निस्सीम भक्त झाला. पुढे हा युवक डॉक्टर झाला व लोकसेवेत रमला. व्याधीग्रस्तांना औषधाबरोबर तो स्वामींचे संकटहरण स्तोत्र, जयलाभाती स्तोत्र याचे नित्य पठण करा असे सुचवत असे. नारोपंत उकिडवे यांनी स्वामींना पत्र लिहून द्विसाहस्री गुरुचरित्राचा स्वाहाकार करण्याची इच्छा व्यक्त केली व तो कसा करावा याची पद्धतीही विचारली व त्यांना आलेल्या स्वप्नदृष्टांताविषयीही त्या पत्रात त्यांनी लिहिले. स्वामी कधीही शास्त्रज्ञाविरुद्ध जात नसत. त्यांनी उकिडव्यांना कळवले की शास्त्राप्रमाणे ऋषीप्रणीत म्हणजेच ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथाशिवाय अन्य कोणत्याही ग्रंथाचा स्वाहाकार करता येत नाही. यासाठी आपण गुरुचरित्राची 10 पारायणे करून ब्राह्मण भोजन घालावे. स्वामींनी पत्र लिहून आपली शास्त्रनिष्ठा दाखवून दिली. गुळवणींचे सहोदर शंकर शास्त्री यांना महाराजांना भेटण्याची तळमळ लागली व ते गुरुच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून पवनीत आले. पवनीत पाय ठेवताच त्यांना ज्वर चढला व सर्व शरीर वेदनांनी पीडित झाले. वैद्यांनी तापाचे निदान असे केले की हा ताप 40 दिवस राहील, त्यामुळे अत्यंत त्रासही होईल, तेव्हा योग्य ती विश्रांतीच घ्यावी व औषध घ्यावे. हे ऐकून शंकर शास्त्री चिंतेत पडले. काय करावे तेच त्यांना सुचेनासे झाले. शंकर शास्त्र्यांनी ओळखले की हा ज्वर आपण गुरूंच्या आज्ञेचा भंग केल्याने झाला आहे, तेव्हा आता क्षमा मागण्यावाचून पर्याय नाही. दुसऱ्या दिवशी ते तसेच तापात महाराजांच्या दर्शनाला गेले व गुरूंच्या चरणावर साष्टांग नमस्कार घालून पश्चात्तापाने गुरूंच्या मुखाकडे पाहत राहिले व गुरूंना म्हणाले, गुरुराया, मी आपल्या इच्छेविरुद्ध इथे आलो. आज्ञाभंगाची शिक्षा झाली व या ज्वराने पीडित झालो. असे वाटले मरणच जवळ आले. माझ्या हातून जो प्रमाद घडला त्याबद्दल क्षमा करावी. आपल्या दर्शनाची तळमळ मनात होती. आपले चरण कधी दृष्टीस पडतात असे झाले होते आणि यासाठी सारे घडून गेले. आज्ञाभंगाची चूक मला कबूल आहे. पुन्हा अशी चूक घडणार नाही. त्याच रात्री शंकर शास्त्र्यांचा ज्वर उतरला. घाम येऊन त्यांना बरे वाटू लागले. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. केवळ गुरूंमुळेच हे घडले. त्यांनी आपल्या कुटुंबास बोलवून घेतले. सर्वांना महाराजांचा सहवास मिळाला. याच पवनी क्षेत्रात महाराजांनी आपले परमशिष्य गुळवणी महाराजांना बीजमंत्रानुग्रहाची दीक्षा दिली. महाराजांनी गुळवणी महाराजांची प्रार्थना मान्य करून अनंत चतुर्दशीस त्यांना मंत्रदीक्षा देऊ केली. गुळवणी महाराजांच्या मातोश्री व भगिनींनाही महाराजांनी अंकित करून आपल्या प्रिय शिष्यावर कृपा केली. अनंत चतुर्दशीला स्नानसंध्या झाल्यावर महाराजांनी गुळवणी महाराजांना बीजमंत्राचे न्यास समजावून सांगितले व ध्यानविधी स्पष्ट करून सांगितला. 3 वेळा मंत्रोच्चार करून घेऊन शेवटी न्यास व ध्यानादी विधी लिहून दिले. गुळवणी महाराजांनी मंत्रदीक्षा अत्यंत आदराने ग्रहण केली.
मंत्रदीक्षा मिळताच त्यांच्या सर्वांगाला कंप सुटला, गात्रे पुलकित झाली आणि ते ब्रह्मानंदी अवर्णनीय आनंदात रंगून गेले. शरीराचे भान विसरून त्यांना दिव्यावस्था प्राप्त झाली. हजारो घंटांचा सुमधुर नाद कानी येऊ लागला व मन हळूहळू लीन होऊ लागले व नादबिंदू काळातील महावस्था त्यांना प्राप्त झाली. स्वामीरायांनी या आपल्या शिष्याला भानावर आणले. शिष्यानेही महाराजांना साष्टांग नमस्कार करून त्यांच्या चरणावर नारळ रुपया दक्षिणा ठेवली. महाराजांनी त्यांना आशीर्वाद देऊन श्रीफळ देऊ केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.